तू इतकी अंधश्रद्धाळू असशील असं मला जन्मात वाटलं नव्हतं। का तू आई बाबांना पत्रिकेसाठी हो म्हणालीस? मैंने कुछ नहीं किया। हो, मग त्यांना जन्म वेळ जन्म तारीख हे काय देवाने येऊन सांगितलं का? मीच सांगितलंय त्यांना। ही माहिती पण मीच दिली आहे और मुझे पता था कि वो क्यों पूछ रहे। तरी सांगितलं? मी काय करायला पाहिजे होतं? व्हॉट डू यू एक्सपेक्ट? पण नाही सांगायचं म्हणजे मी नाही सांगू शकत माहिती असं सांगून टाकायचं सरळ। प्लीज, अंकल और आंटी एक झटके में बदलने वाले। आणि त्यांच्या काही जुन्या समजुती असतात, त्याला आपण किती अपोज केला तरी काय फरक पडणार आहे? काय यू नो व्हॉट, मला अशी मैत्रीणच नकोय जी अशी अंधश्रद्धा आणि भविष्य पत्रिका वगैरे यांच्यावर विश्वास ठेवते। ओके देन, बाय। हेलो, हाँ मैं पहुंच रही हूँ। हाँ तुम रुको वहाँ पे। हाँ बाय। ऋतू, ऋतू, असं काही नाहीये, मला ऑफिसला जायचंय, सहज कोणी आहे का नाही बघायला आले होते। बाय। ऋतू थांब, ऋतू, ऋतू सॉरी। तू कशाला सॉरी म्हणतेस? अगं तसं नाही, म्हणजे आता माझं आणि चुंबकचं असं अचानक चालू झालंय ना। म्हणजे मला माहिती आहे तो तुझा बॉयफ्रेंड होता, पण आता तुमचं काही नाही आणि मला तो खरंच आवडतो अगं, तर मी काय करू आता? पॉइंट हा नाहीये, पॉइंट हा आहे की तू मला वॅम्प ठरवलंस ग, सगळ्या ग्रुप मधून बाहेर काढलंस मला। ए नाही ऋतू, अगं काही काय बोलतेस? अगं माझं आता असं काहीतरी पहिल्यांदाच घडलंय ना, त्यामुळे मला कळत नाही पटकन कसं डील करायचं। म्हणजे मला तुझ्याशी कसं वागायचं कळत नाही, तुझ्याशीच नाही मला चुंबकशी कसं वागायचं हे पण कळत नाही अगं। आता हे बघ, त्याने मला हे 24 पानी पत्र दिलंय, आता मला बोर झालंय वाचताना, झोप यायला लागली आणि मी त्याला सांगितलं ते तर चिडून निघून गेला, तर मी काय करू? मला कळतच नाही आता मी कशी समजूत काढू त्याची।